आपण इथं बघू शकता AI टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती कशी केली जाते त्या प्रकारे ही आपण करतो। त्यानंतर आपण पहिलं जे 5 रिकमेंडेशन येतात त्याच्यामध्ये आपण सॅटेलाइटचा डाटा असतो पहिला। सॅटेलाइटचा आपण 40 ते 50% डाटा हा आपण ॲक्युरेसी धरली जाते। त्यानंतर दुसरा पार्ट येतो तो IoT सेन्सर। IoT सेन्सर मध्ये सेन्सर 4-5 सेन्सर येतात। त्याच्यामध्ये पहिला जो सेन्सर येतो तो सॉइलचा pH येतो, दुसरा NPK साठी येतो, त्याच्यानंतर लिप क्लोरोसिसचा एक येतो, हा तुमचा दिसतो क्लोरोसिसचा सेन्सर आहे। त्याच्यानंतर हा सॉइल pH चा एक येतो, त्याच्यानंतर हा सॉइल टेम्परेचर किंवा ह्युमिडिटीचा एक येतो आणि हा एक सेन्सर येतो तो NPK म्हणजे त्याच्यामध्ये सॉइलचं खतांचं प्रमाण किती येतं ते हे एक येतो सेन्सर। त्याच्यानंतर तिसरा पार्ट जो येतो तो ड्रोन कॅप्चर इमेजेस म्हणजे हायपर आणि मल्टीस्पेक्ट्रल दोन्ही इमेजेस कॅप्चर करतो। एका सेकंदामध्ये ड्रोन 10 इमेज कॅप्चर करतं आणि त्याच्यानुसार तो डाटा आपला अपलोड केला जातो आपल्या ॲपवरती आणि त्याच्यानुसार तो आपला अनालिसिस करून तो डाटा एक येतो। त्याच्यानंतर चौथा जो पार्ट येतो तो सॉइल अनालिसिस, तुमची सॉइल अनालिसिस जी केलेली असते ना माती परीक्षण, तर त्याच्यानंतर तो पूर्ण डाटा हे केला तो अनालिसिस करून तुमचा जो फायनल रिझल्ट येतो त्यानुसार तुम्ही खत आणि हे सगळं अप्लाय करू शकता। आणि हे जी AI ची रिकमेंडेशन 130 एकर ह्याच्या उत्पन्नाची यील्ड आहे, म्हणजे त्याची एवढं उत्पन्न तुम्ही एकरी घेऊ शकता 130 टनापर्यंत। आणि त्या तुम्ही बघू शकता इथं AI नी रिकमेंडेशन नुसार हे आपण प्लॉट करतो आणि पलीकडचा जो कोपऱ्यातला आहे पारंपरिक पद्धतीने आपण केलेला आहे। हे ऊसाची हा जवळपास आपण 1 सप्टेंबर मध्ये लावलेला आहे। त्याच्यानंतर हा दुसरा एक पार्ट येतो तो फायलो कंपनीचा सेन्सर इथं, तर ह्याच्यामध्ये वरचा जो आहे तो वेदर डाटा दाखवतो हा वरचा, आणि हा जो खालचा त्याचा दुसरा पार्ट येतो तो वॉटर आणि NDPCC त्याच्यानुसार हा दाखवतो। तर तुम्हाला हा बसतो 50,000 पर्यंत आणि हा तुम्हाला जातो वॉटर आणि ह्याचा 23,000 पर्यंत बसतो। आणि जर तुम्ही IoT सेन्सर जर घेतले तर IoT सेन्सरची एका सेन्सरची किंमत 5,000 पासून ते 50,000 पर्यंत आहे। हा तुम्हाला सेटअप जवळपास 1 लाख पर्यंत जातो। धन्यवाद।